नमस्कार विद्यार्थी मित्र यापूर्वीच्या स्लाइड्समध्ये आपण बोलतो मराठी या तुमच्या दुसऱ्या पाठामध्ये विविध स्लाइडच्या माध्यमातून हा पाठ समजावून घेतला होता। आता आपल्याला या पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे। सर्वात प्रथम गोष्ट अशी आहे की स्वाध्याय म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय आणि तो आपल्या विद्यार्थी दशेत कोणती महत्त्वाची भूमिका पार पाडतो या दृष्टीने आपण या स्वाध्यायाकडे पाहूया। मित्र, एखादा पाठ आपण सुरुवातीला वाचल्यानंतर शिक्षकांनी समजावून सांगितल्यानंतर त्या पाठातील कठीण शब्दांचा अर्थ आत्मसात करून घेतल्यानंतर प्रत्येक वाक्याचा आणि वाक्यानंतर त्या परिच्छेदाचा अर्थ लक्षात घेता घेता आपण त्या संपूर्ण पाठाचं अवलोकन करून आपल्या मनात वेगवेगळे जे संदर्भ लक्षात घेऊन त्या पाठाबद्दल आपली एक भूमिका निर्माण झालेली असते आणि ही भूमिका जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की या भूमिकेमध्ये आपल्याला त्यापैकी कोणत्या गोष्टी समजलेल्या आहेत किंवा नाहीत याचं कुठेतरी मोजमाप करण्याचं तंत्र म्हणजेच मला वाटतं स्वाध्याय होय। या तंत्राच्या साहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत त्या पाठातील मजकूर, त्या पाठातील आशय, त्या पाठातील संदर्भ आणि त्याचं भावविश्व काय आहे या संदर्भात आपल्याला जाणून घेता येतं आणि म्हणून पाठाचं महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी स्वाध्यायाला विशेष महत्त्व आहे। आणि दुसरं असं आहे की हा जो दिला जाणारा स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायावर आधारित जे काही प्रश्न प्रकार किंवा मराठीमध्ये ज्यांना आपण कृती म्हणतो तशाच प्रकारच्या कृती ह्या आपल्याला परीक्षेमध्ये कृतीच्या माध्यमातून विचारल्या जातात आणि त्यामुळे आपली ही मराठीची प्रश्नपत्रिका न राहता कृतीपत्रिका आहेत आणि मग प्रत्येक कृती कशी सोडवावी याचा सराव होण्याच्या दृष्टीने सुद्धा स्वाध्याय महत्त्वाचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा पुन्हा स्वाध्यायाकडे आपण जर उजळणी केली स्वाध्यायाची तर आपण जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचं अत्यंत चपखलपणे योग्य पद्धतीने आपल्याला उपयोजन करता येऊ शकतं। आणि म्हणूनच हा जो स्वाध्याय आपण या पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत या पाठावरील बोलतो मराठी या पाठावरील जो स्वाध्याय पाहणार आहोत तो तुम्ही नीट ऐका, नीट त्या स्लाइड पहा आणि तदनंतर तसाच तो स्वाध्याय वहीमध्ये लिहून काढण्याचा प्रयत्न करा। लिहिणं का महत्त्वाचं आहे, कारण लेखन कौशल्य हे सर्वात महत्त्वाचं कौशल्य आहे आणि ते आपल्याला आत्मसात करावं लागेल। लेखन कौशल्य आत्मसात करण्यासाठी याची तुम्हाला जोड मिळेल आणि ते एकदा लिहून ठेवलं की तुमच्या वारंवार उजळणी करून ते लक्षात होत जाईल आणि मग लक्षात राहिल्यानंतर परीक्षेमध्ये अशा प्रकारची कृती आली की तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने तो परीक्षेतील असणारी कृती कशा पद्धतीने या कृतीवर विचार करावा याबद्दलचं तुम्हाला गायडन्स मिळालेल्यामुळेच नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकाल यात शंका नाहीत। आणि म्हणूनच स्वाध्याय हा आपल्या यशाकडे जाण्याचा अत्यंत
मोठा असा महामार्ग आहे, यात शंकाच नाही. चला तर मित्रांनो, आता आपण स्वाध्यायातील पहिली जी कृती आहे त्या कृतीकडे जाऊया. तुमच्या समोर जी स्लाईड दिसते आहे त्यामध्ये असा मजकूर आहे की स्वाध्याय क्रमांक 1 अ, आकृत्या पूर्ण करा. आकृत्या पूर्ण करायच्या पुढचा मजकूर असा आहे, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. आता पूर्ण पाठाच्या संदर्भात ही कृती दिलेली आहे, पण आपण हा स्वाध्याय सोडवत जाताना पुढच्या शेवटच्या ज्या 2 स्लाइड्स आहेत त्यामध्ये आपल्याला पूर्ण कृती कशी विचारली जाते याबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे. पण छोट्या छोट्या या कृतीमधून सुद्धा तुम्हाला कृती कशी सोडवावी याबद्दल माहिती दिली जाते. आता या कृतीचं नाव आहे आकलन कृती. म्हणजे तुम्हाला जो काही मध्येच सर्कलमध्ये भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय कोणते हे त्या दिलेल्या उत्तरातून शोधायचं असतं आणि त्याचं उत्तर आहेत योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे हा एक आणि शब्दकोश वापरण्याची सवय करणे हा दुसरा. आता तुम्ही जर निरीक्षण केलं असाल तर या ठिकाणी त्या शब्दाच्या ठिकाणी उत्तराचा जो शब्द आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे इथे त्याच रंगाने अधोरेखित केलेलं आहे. इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जे आपण उत्तर लिहिणार आहोत, कृतीचं उत्तर जे आपण लिहिणार त्या उत्तरामध्ये नक्कीच आपण जर दिलेलं आपलं जे उत्तर आहे ते आपण पेन्सिलने अधोरेखित करून ठेवलं तर परीक्षकाचं त्याच्यावरती पूर्ण लक्ष जातं आणि तो आपल्याला आपल्या उत्तराला योग्य न्याय देऊ शकतो. तेव्हा आपल्याला ही सवय करून घ्यायची आहे की दिलेल्या त्या आकृतीमध्ये त्या कृतीमध्ये आपलं जे उत्तर असणार आहे ते उत्तर लिहून झाल्यानंतर पेन्सिलने जे उत्तराचे शब्द असेल, वाक्यांश असेल तेवढाच भाग पेन्सिलने अधोरेखित केल्यानंतर आपल्याला पूर्ण गुण मिळण्याची खात्री नक्की होते. मध्ये आपल्याला मराठी भाषेची श्रीमंती दिलेली आहे आणि या मराठी भाषेची श्रीमंतीसाठी म्हणजे कशी त्यामधील सुद्धा 2 उत्तराचे मुद्दे आहेत. एक आहेत मराठी ढंगाचे शब्दप्रयोग, हे त्याचं एक उत्तर आहेत आणि दुसरं आहे शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार. काही जण कधी ते शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार एवढेच 2 शब्द लिहून ठेवतात. असं जर अर्धवट काही लिहिलात तर आपल्याला पूर्ण गुण मिळत नाहीत. त्यामुळे उत्तरातला पूर्ण वाक्यांश लिहिणं, सुटसुटीत लिहिणं, व्यवस्थित लिहिणं, जसा शब्द असेल तसा ऱ्हस्व दीर्घ काही शुद्धलेखनाच्या चुका न करता जर आपण लिहिला तरच आपल्याला या ठिकाणी पूर्ण मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे ही पहिल्या कृतीपासूनच आपण लक्षात ठेवूया की कोणतीही खाडाखोड नाहीत. अगदी टापटीपपणा, सुवाच्यपणा आणि जे आपले मत मांडायचं आहे, जो शब्द लिहायचा तो बिनचूक लिहिणं हे कौशल्य आपल्याला या पहिल्या कृतीतून नक्कीच साध्य करायचे आहेत. आणि ही कृती तुम्ही पाहिली नंतर तुम्ही तशाच्या तशी आकृती काढून ती वहीमध्ये त्याची नोंद करायला मात्र विसरू नका. एवढी गोष्ट फार महत्त्वाची आहे. चला तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या स्लाईडकडे जाऊया. स्लाईडचं शीर्षक तुम्हाला दिसतं आहे
शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. आता अशा प्रकारची जी कृती आहे, या कृतीला आपण आकलन कृती असंच म्हणणार आहोत. मग या ठिकाणी उभे किंवा आडवे अशा प्रकारचे बाण दाखवले जातात. इथे मला उभ्या पद्धतीने बाण दाखवता आलेले नाहीत, कारण तेवढी जागा या ठिकाणी स्लाइड्समध्ये नव्हती. म्हणून मी आडव्या पद्धतीने ते बाण दाखवलेले आहेत. बाण दाखवल्यानंतर त्याचं अचूक उत्तर लिहिता येणं आवश्यक आहे. म्हणजे असं की त्या उत्तरातला पहिला मुद्दा असा आहे की भाषेतील गंमत जाणून घेता येते. इथे तुम्ही पाहिलं असाल, इथे पूर्णविराम दिलेला आहे. थोडं विरामचिन्हांचा सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने वापर करता यायला हवा. दुसरा फायदा असा आहे की नवीन माहिती आपल्याला प्राप्त करता येते. तिसरं विधान असं आहे किंवा फायदा असा आहे, शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. चौथा फायदा असा आहे, शब्द मनात अर्थासह पक्का रुजतो. आणि मी मुद्दामच व्युत्पत्तीचा अर्थ नंतर एका वर्तुळामध्ये दाखवलेला आहे आणि त्याचा अर्थ दिलेला आहे शब्दाचं मूळ शोधण्याचं शास्त्र. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 3 वरती भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती होय, याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेच. आणि यापासून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते हे सुद्धा मी सांगितलेलं होतं. मात्र अशा वेळी जेव्हा 3-4 गोष्टी लिहायच्या असतील तेव्हा एकानंतर एक क्रमाने पहिला क्रम, दुसरा, तिसरा, चौथा हा क्रम लक्षात घेऊन हे 4 मुद्दे अपेक्षित जे असणारे मुद्दे जे आहेत तेवढेच लिहायचे आहेत. आणि मगाशी सांगितल्या पद्धतीने ते मुद्दे लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो त्यातला महत्त्वाचा अजून भाग जो आहे त्याला अधोरेखित करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून परीक्षकाचं लक्ष त्या अधोरेखित केलेल्या शब्दांकडे जाईल आणि ते शब्द मात्र पुन्हा एकदा बिनचूक असायला हवेत. आणि हे सगळं आपल्याला या कौशल्याकडे घेऊन जाणारं आहेत की मग एखादा उत्तर दिल्यानंतर मग उत्तरातील या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणते 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. इथे आपल्याला आकलन शक्ती, आपल्याला एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपलं आकलन काय आहे, आपली समज काय आहे, आपल्याला काय काय गोष्टी त्या वाचल्यानंतर समजल्यात आणि त्यामुळे येथे वाचन हाच मुद्दा वाचन करून घेऊन मंथन केल्यानंतर त्याद्वारे आपल्याला आकलन तयार झाल्यानंतर आपल्या मनात त्या आकलनाद्वारे आपण अशा प्रकारची कृती अत्यंत सहजपणे सोडवू शकतो. चला तर मित्रांनो, आता आपण तिसऱ्या स्लाइडकडे वाटचाल करूया. आणि तुम्हाला समोर जी तुमच्या स्लाइड दिसते आहे त्यामध्ये क्रमांक 3 स्वाध्याय आणि स्वाध्यायानंतर पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा असं त्या कृतीचं नाव आहे. आणि त्यानंतर दिलेलं आहे मराठी भाषेची शैली. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा, शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. आता यांचे जेव्हा आपण उत्तरं पाहतो तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की उत्तरांचा जो काही रंग आहे तो हिरव्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाने उत्तरं मुद्दाम दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला या ठिकाणी कृती कोणती आहेत आणि त्या कृतीचं उत्तर कसं लिहिलेलं आहे याबद्दल मार्गदर्शन करण्याचा
या ठिकाणी हेतू आहे. म्हणजे शब्दप्रयोग याप्रमाणे वाक्प्रचार याला मगाशी सांगितल्या पद्धतीने अधोरेखित करायचं आहे. त्यानंतर मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा नदीची उपमा दिलेली आहे, म्हणून योग्य शब्द नदी. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश. जर अशा प्रकारे फक्त उत्तर एकाच शब्दात किंवा वाक्यांशामध्ये द्यावयाचं असेल तेव्हा तेवढ्याच वाक्यांशामध्ये किंवा शब्दात देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते दिल्यानंतर त्याला अधोरेखित करणं सुद्धा महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला तो अचूक शब्द दिल्यानंतर याला मात्र परीक्षेमध्ये सुद्धा चौकट त्या शब्दाला करणं महत्त्वाचं आहे. चौकट करून पेन्सिलने, मात्र चौकट ही पेनाने करायची आहेत आणि उत्तराचा जो काही मुद्दा असेल त्या मुद्द्याला अधोरेखित मात्र पेन्सिलने करायची आहे. सुटसुटीत म्हणजे मराठी भाषेची शैली, मला आता या स्लाईडमध्ये थोडी जागा कमी असल्यामुळे, परंतु तुम्ही लेखन जेव्हा करणार आहात वहीमध्ये तेव्हा एक मराठी भाषेची शैली लिहिल्यानंतर एक ओळ सोडा, त्यानंतर मराठी भाषेत लेखिकेने दिलेली उपमा असं लिहा, परत एक ओळ सोडा, नंतर शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचं साधन असं लिहा. म्हणजे प्रत्येक एक उपप्रकार लिहिल्यानंतर एक ओळ सोडल्यानंतर लेखन सुटसुटीत दिसतं आणि हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता वरील जी चौकट होती, आता आपण अभ्यास केली, ही चौकटसुद्धा आपल्याला आकलन कौशल्य या विभागावर आधारित होती. चौथा जो स्वाध्यायाचा एक प्रकार आहे तो खऱ्या अर्थाने स्वाध्यायामध्ये व्याकरण विभागामध्ये आपल्याला व्याकरणाचे 2 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 4अ आणि 4आ यामध्ये व्याकरणातला जो भाग दाखवला जातो त्यामध्ये यामध्ये आ विभाग जो आहे यामध्ये यावरती गटात न बसणारे शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा यावर आधारित प्रश्न कौशल्य आहेत. म्हणजे हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा, हा व्याकरण कौशल्यावर आधारित असणारा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. आता यामध्ये पहिला गट दिलेला आहे ऐट, डौल, रुबाब, चैन. तर या गटात न बसणारा शब्द जो आहे तो चैन आहे. चैन म्हणजेच काय? तर विलासी जीवन जगणं म्हणजे चैनीत जगणं असं म्हटलेलं आहे. आणि ऐट, डौल आणि रुबाब हे 3 शब्द जे आहेत ते व्यक्तिमत्वाच्या संदर्भातले आहेत आणि चैनीत जीवन जगणं हा व्यक्तिमत्व विकासातील नाही तर हा व्यक्तीच्या विसंगतीतील एक भाग आहे. कपाळ, हस्त, ललाट आणि भाल. कपाळ, हस्त, ललाट आणि भाल. कपाळ, ललाट आणि भाल हे एकच गोष्ट दर्शवणारे शब्द असल्यामुळे हस्त म्हणजे हात आणि हा कपाळ, ललाट आणि भाल यांच्याशी तो समन्वय साधणारा नाहीत आणि म्हणून इथे हस्त हा शब्द आहे. त्यानंतर विनोद, नवल, आश्चर्य आणि विस्मय. त्यामध्ये या ठिकाणी बघा, नवल, आश्चर्य आणि विस्मय हे एकाच गटातील शब्द आहेत आणि विनोद हा मात्र एखाद्या प्रासंगिक एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून कृतीतून हा व्यतीत होतो आणि माणसाला निखळ असं मनोरंजन करतो, तो असतो विनोद. संपत्ती, संपदा, कांता आणि दौलत. त्यामध्ये कांता म्हणजे भार्या किंवा पत्नी आणि दुसरे जे बाकीचे शब्द आहेत संपत्ती, दौलत आणि संपदा हे त्या व्यक्तीच्या मिळकतीतील शब्द आहेत. त्यानंतर प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. त्यापैकी प्रख्यात, नामांकित आणि प्रसिद्ध ही वलय आहेत आणि प्रज्ञा हे आचरण करण्याचं एक शास्त्र आहे आणि म्हणूनच या ठिकाणी तो शब्द वेगळा आहे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की असे शब्द शोधून काढणं म्हणजे त्याला पूर्ण त्या शब्दांचा आपल्याला अर्थ म्हणजे जे समानार्थी शब्द आहेत हे समानार्थी शब्दांचं जर आपल्याला या ठिकाणी योग्य असं ज्ञान असेल तर हा शब्दसुद्धा ओळखणं काही कठीण जाणार नाही.
चला तर मित्रांनो, आपण चौथ्या स्लाइडकडे जाऊया. स्वाध्याय असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर दिलेली सूचना अशी आहे की खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. सूचना नीट समजून घ्या. खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून, नामं अनेकवचनी आहेत, त्यांचं एकवचन म्हणजे एक वचन, अनेक वचन अशा प्रकारचा जो व्याकरणातला प्रश्न जो आहे तो प्रश्न इथे अपेक्षित आहेत. व्याकरणावर आधारित ही कृती आहेत. आणि मग हे रूप लिहून झाल्यानंतर प्रत्येकी एक वाक्य तयार करा. पहिल्यांदा शब्द दिलेला आहे रस्ते, हे अनेक वचन आहेत आणि रस्ता हे एक वचन आहे. मग पावसाळ्यात गावातील रस्ता वाहून गेला हे त्याचं वाक्य आहे. आणि मुद्दाम रस्ता हा शब्द जसं रंग रस्ता शब्दाला दिलेला आहे एक वचनामध्ये, तसाच रंग रस्ता या शब्दाला दिलेले, जेणेकरून जेव्हा आपण वाक्यात त्याचा वापर करणार आहोत तेव्हा तो मूळ रस्ता हा शब्द येणं इथे अपेक्षित आहे. आ मध्ये आहे बघा वेळा आणि वेळ. आपण बऱ्याच वेळा एक म्हणी वाचतो, त्याच्यातील आहे गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाहीत. त्यामध्ये ती वेळ जे वेळाचं अनेक वचनाचं वेळ हे एक वचन आहेत आणि मग ते वाक्य आणि मग आपण अधोरेखित करणार आहोत वेळ या शब्दाला. ई मध्ये तुम्हाला दिसतं आहे भिंती आणि या भिंतींचं एक वचन आहे भिंत. दिवाणखान्यातील रंग लावलेली भिंत छान दिसते, त्यामुळे भिंत या ठिकाणी अधोरेखित करायची आहे. त्यानंतर विहीर आणि विहीर. मग आता या ठिकाणी आमच्या गावची विहीर उन्हाळ्यात कोरडी पडते आणि त्या ठिकाणी अधोरेखित होणारा जो शब्द आहे तो विहीर आहे. घड्याळे घड्याळ, वेळ पाहण्यासाठी घड्याळ हे महत्त्वाचं साधन आहेत, त्यामध्ये घड्याळ शब्दाला अधोरेखित करा. माणसे माणूस, वादळात एकही माणूस घराबाहेर पडला नाहीत. वादळ लक्षात घेऊन हा वाक्य तयार केलेलं आहे आणि माणूस याला अधोरेखित करायला. इथे आपल्याला लिहित असताना काय करायला सांगितलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. अनेक वचनी नामांचे एक वचन करायचे. काही जण उलट कधी कधी ते एक वचनी लिहितात, परंतु उदाहरण लिहिताना मात्र अनेक वचनीमध्येच त्याचं वाक्यात रूपांतर करतात आणि त्यामुळे ते उत्तर चुकीचं होतं. मीन्स दिलेली सूचना इथे दोनच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत या कृतीमध्ये. एक म्हणजे दिलेली सूचना अत्यंत सूक्ष्मपणे वाचायला हवी, आकलन करून घ्यायला हवीत आणि सूचनेप्रमाणे कृती करायला हवी, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि दिलेलं उत्तर जे असेल ते व्यवस्थित अधोरेखित करून इथे सुद्धा लेखन वही तुम्ही करणार आहात तेव्हा एक ओळ सोडून अ, आ, ई, उ आणि उ ही जी काही इथे दिलेली विधानं आहेत ती वहीमध्ये अचूकपणे योग्य पद्धतीने टिपून ठेवणार आहात, जेणेकरून आपल्याला कृती काय आहे, कृतीचा अर्थ काय आहे आणि आपण त्यामध्ये कोणत्या प्रकारे कृतीला प्रतिसाद देत आहोत हे लक्षात असणं फार महत्त्वाचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 5व्या स्लाइडकडे चाललो आहोत आणि स्वाध्यायातील तुमच्या जो पाठ्यपुस्तक दिलेला जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायातील शेवटचा स्वाध्याय या ठिकाणी आपण पाहतो आहोत. आता क्रमांक 6 स्वाध्याय असं दिसतं आहे, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असंही म्हटलेलं आहे. आणि अशी सूचना दिल्यानंतर तुम्हाला अगदी माहिती असेल हा 5वी पासून असणारा एक आपल्याला स्वाध्याय प्रकार आहेत आणि हा सुद्धा पुन्हा एकदा व्याकरणातल्या आ विभाग जो आहे आणि अ विभाग 8 गुणांसाठी आणि आ विभाग 8 गुणांसाठी असं 16 गुणांसाठी व्याकरण विभाग आहेत.
त्या आ मध्ये यावरती आधारित 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे इथे आपल्याला अशा कौशल्य प्राप्त असणारे शब्द आपण लक्षात घ्यायला हवेत. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा असं म्हटलेलं आहे आणि मग तो शब्दसमूह काय असतो तो आपण त्याचं वाचन करणं अपेक्षित आहे. पसरवलेली खोटी बातमी म्हणजे अफवा. अफवा हे त्याचं उत्तर आहे. ज्याला मरण नाही असा अमर असतो. समाजाची सेवा करणारा हा समाजसेवक असतो. संपादन करणारा हा संपादक असतो आणि त्यामुळे इथे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की जे शब्द त्याचं उत्तर आहेत ते शब्द चौकटीत दाखवलेले आहेत आणि चौकटीत दाखवलेल्या शब्दांना आपण सुद्धा चौकट करूनच लिहायचं आहेत. पेनाने चौकट करायची आहेत किंवा चौकट आखायची आहेत आणि अचूक उत्तर जे आहेत ते पेन्सिलने देणं अपेक्षित आहेत. या ठिकाणी पेन आणि पेन्सिलचा वापर आणि अत्यंत सुटसुटीत लेखन हे अपेक्षित आहे. थोडी जागा या स्लाईडमध्ये होती आणि एक विचार आला की तुम्हाला शब्दसिद्धी हा पहिल्या विभागातील म्हणजे व्याकरणातील जो अ आहे त्या अ मध्ये शब्दसिद्धी यावर आधारित 2 गुणांचा प्रश्न विचारला जातो आणि म्हणूनच प्रत्येक पाठावर जेव्हा आपण स्वाध्याय पाहणार आहोत त्या स्वाध्यायामध्ये मी किमान 2 शब्दसिद्धीतले या ठिकाणी उपसर्ग घेणार आहेत. यामध्ये स्वाध्याय शब्दसिद्धी असं म्हटलेलं आहे आणि अव हा उपसर्ग लागलेले 4 प्रत्यय घटित शब्द लिहा. आता या ठिकाणी ते शब्द मी लिहून दाखवलेले आहेत. ते उत्तरं मीच दिलेली आहेत इथे. अवजड, अवघड, अवकळा, अवधान. तुम्ही जर 4ही शब्द वाचले तर तुमच्या लक्षात येईल अव, अव, अव आणि अव असे शब्द आहेत आणि त्याच्या पुढचे शब्द जे आहेत ते जड, घड, कळा आणि धान हे शब्द त्याला जोड शब्द लागून त्याला एक वेगळ्या पद्धतीचा शब्द निर्माण झालेला आहे आणि हे असे असणारे शब्द जे आहेत हे उपसर्ग आहेत. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने 3च शब्दांचा शब्दसिद्धीमध्ये अभ्यास करायचा. एक म्हणजे उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि या ठिकाणी हे जे असणारे हे उपसर्ग असणारे प्रत्यय घटित शब्द लिहिलेले आहेत आपल्याला आणि त्यानंतर भर हा एक उपसर्ग लागलेले 4 प्रत्यय घटित शब्द लिहा असं म्हटलेले आहेत. त्यामध्ये भरजरी, भरधाव, भर दिवसा, भर घोस, पुन्हा एकदा भर 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 म्हणजे असे सुद्धा कधीतरी प्रश्न किंवा कृती विचारले जातील की एखादा उपसर्ग दिला जाईल अव, भर किंवा अजून जे पुढे पुस्तकात आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्या दिलेल्या उपसर्गावरून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. हे सुद्धा कौशल्य आहे आणि थोडे थोडे आपण लिहायला सुरुवात केल्यानंतर या कौशल्यापासून सुद्धा आपल्याला सहजपणे त्याची गती येईल आणि आपल्याला ते कौशल्याप्रमाणे लिहिता येईल. मात्र या ठिकाणी प्रत्येक शब्द लिहिल्यानंतर त्याला अधोरेखित करणं किंवा एकाखाली 1, 2, 3, 4 असे अंक टाकून लिहिणं अत्यंत सुटसुटीत तपासणाऱ्याला आपण जे काही लिहिलेलं आहे ते त्याच्यापर्यंत सहज कसं पोचेल या दृष्टीने जर आपण प्रयत्न केलेत तर आपल्याला चांगलं यश मिळू शकेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता 6व्या स्लाईडकडे जाऊया आणि या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला पहिल्याच वेळी सांगितलं होतं प्रस्तावनेमध्ये की आपण सर्वात शेवटीच्या 2 स्लाईड ज्या पाहणार आहोत त्या या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या ज्या काही तुम्हाला पुढील उत्तरा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा, उत्तरावर आधारित ज्या कृती आहेत त्या सोडवा अशा प्रकारचे काही जे काही कृतीयुक्त जो काही अभ्यास असतो त्याबद्दल आपण इथे विचार करणार आहोत. मात्र सर्वात आधी लक्षात घेऊया की हा जो उतारा जो आहे तो जी चौकट दिसते बघा तुम्हाला की पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 व 3 भाषेमध्ये अनेक शब्द आणि त्यामध्ये डॅश 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 करून ते त्यातून कळते. आता जेव्हा असं लिहिलेलं असणार आहे तेव्हा आपण पाठ्यपुस्तकात तो भाग पाहणं गरजेचं आहे कारण हा जो काही उतारा जो आहे
तो उतारा आपण पूर्णपणे या स्लाईडमध्ये देऊ शकत नाहीत. त्याला खूप जागा जाते आणि त्यामुळे जेव्हा तो उतारा असं दिलेला असेल, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी तो उतारा वाचायचा आहे आणि त्यानंतर त्याची कृती सोडवायची आहे. या कृतीमध्ये असं दिसून येतं, पहिली कृती सांगितलेली आहे तुम्हाला, की खाली उतारा वाचून पुढील वाक्य चूक अथवा बरोबर ते ओळखा. उतारातीलच वाक्य आहेत. मात्र तुम्हाला थोडीशी दिलेली उत्तरातली वाक्य असतील, त्याचा अर्थ बदलून तुम्हाला वेगळ्या प्रकारची वाक्य करून ती दिली जातात. यामध्ये मोरंबा हा शब्द मॉरिशस भाषेतील आहेत, ते चूक आहेत. मोरंबा हा शब्द मराठीतील आहे. मॉरिशसवरून व्युत्पत्ती कशी झाली याबद्दलचं जे काही ज्ञान होतं ते आपण घेतलेले आहोत. उत्पत्तीमुळे शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहेत ते कळते. आपल्याला माहिती आहे की व्युत्पत्तीशास्त्र आहे ते शब्दाचा शोध घेण्याचं शास्त्र असल्यामुळे हे विधान बरोबर आहेत. भाषा सतत वाहती असते, नदीची उपमा दिलेली आहे लेखिकेने, त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहेत. टेबल हा शब्द परक्या भाषेतील आहेत, हे सुद्धा बरोबर आहेत. परंतु आपण सहजपणे मराठीत त्याचा वापर करतो, पण टेबल हा इंग्रजी भाषेतील असणारा शब्द आहे आणि त्यामुळे इथे चूक, बरोबर, बरोबर, बरोबर असं जे आपण काही लिहिणार आहोत त्याला इथे सुद्धा अधोरेखित करणं आणि अचूकपणे लिहिणं, योग्य संदर्भ लक्षात घेऊन त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर आकलन कृती दिलेली आहेत. आकृती पूर्ण करा असं म्हटलेले आहे आणि आकृतीच्या ज्या मध्ये या ठिकाणी चौकोन दिसतो आहे, तिथे मराठीने आजवर या भाषांमधले शब्द आत्मसात केलेले आहेत. आता मराठीने आजवर या भाषांमधले शब्द ज्या ठिकाणी आत्मसात केलेले आहेत, तिथे बघा संस्कृत, इंग्रजी, कन्नड आणि फारसी हे सगळं उत्तर मी लिहून दिलेले आहेत. परंतु तुम्हाला जेव्हा कृती दिली जाईल तेव्हा या भागात काय लिहिलेलं असणार नाही आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे चौकट काढून तिथे अशा प्रकारचे गोलाकार प्राप्त करून त्या ठिकाणी आपला योग्य शब्द लिहिणं आणि त्याला अधोरेखित करणं यासाठी इथे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर म्हणजे 2 गुणांची पहिली कृती, दुसरी 2 गुणांची कृती, 4 गुण झालेत आणि तिसरी कृती जी असते ती स्वमतावर आधारित आणि हे स्वमतावर आता हे मी एक सहज तुम्हाला मांडून दाखवलेलं आहे. मध्ये तुम्हाला स्वतःची भाषा, स्वतःचे शब्द, स्वतःचे विचार करून तुम्हाला अजूनही तुमच्या पद्धतीने स्वमत विकसित करता येऊ शकेल. स्वमताचा प्रश्न आहे. घरी सकाळच्या वेळेत तुम्हाला तासभर फक्त मराठी भाषेत बोलायचे आहे, हे शक्य होईल की नाही याविषयी तुमचं मत लिहा. याचं कारण असं की आपण बरेचसे शब्द हे इंग्रजीतले किंवा इतर भाषेतले वापरत असतो, ते न वापरता मराठी शुद्ध बोलता येईल की नाहीत या दृष्टीने यामध्ये विचार केलेला आहे. बोलतो मराठी या पाठात डॉक्टर निलिमा गुंडी यांनी मराठी भाषेबद्दलच्या कुतूहल वाढवणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसेच मराठी भाषेचं महत्त्वही विशद केलेलं आहे. घरी सकाळच्या वेळेत तासभर फक्त मराठी भाषेत बोलणं ही कल्पनाच भारी आहे. त्यावर विचार करता त्यात काय अवघड आहेत किंवा तसाच प्रश्न तर आहे. एक तासाचाच तर प्रश्न आहे. ठरवून बोलू की मराठीत असं वाटतं, पण नीट विचार करता हे वाटतं तितकं सोपं नाहीत. उठल्या उठल्या ब्रश, पेस्ट, अलार्म, बाथरूम, शॉवर, होमवर्क, स्कूल बस, ब्रेकफास्ट असे कितीतरी इंग्रजी शब्द आपण सर्रास वापरत असतो. आपल्यालाही कळत नकळत त्यातल्या काही शब्दांना उदाहरणार्थ गजर, स्नानगृह, दप्तर, नाश्ता इत्यादी पर्यायी शब्द आहेत. पण इंग्रजी शब्द आपल्या अंगावळणी पडलेले आहेत. मराठी शब्द ठरवून वापरावे लागतील. सुरुवातीला अशक्य कोटीतील गोष्ट वाटत असली तरी न लाजता परिश्रमपूर्वक सरावाने 100% नाही तरी जास्तीत जास्त मराठी शब्द वापरून सकाळी तासभर आपल्याला सरावाने मराठी सहज बोलता येऊ शकेल असा प्रयत्न केला
तरीसुद्धा भाषेची वृद्धी सहज होईल आणि त्यामध्ये आपला विकास नक्की असेल. चला तर मित्रांनो, शेवटच्या ज्या 2 स्लाइड्स आहेत त्यापैकी आपण स्वाध्याय 8व्या आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा थोड्या वेगळ्या कृती कशा असतील याकडे आपण आलेलो आहोत. खालील उत्तरं वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा असा एक भाग असतो. यामध्ये जी कृती दिलेली आहे ती मगाशी सांगितल्या पद्धतीने पुढील एका पुढच्या स्लाइडमध्ये याचा पृष्ठ क्रमांक दिलेला आहे आणि कोणता उतारा यासाठी लक्षात घ्यावा हे सांगितलेलं आहे. आता हे सांगत असताना आपल्याला असं दिसून येईल की यामध्ये आकलन कृती सर्वात आधी दिलेली आहे. भाषेत यांना महत्त्व आहे. आता ही चौकट असणार आहे दिलेली आणि त्या वरच्या 2 या चौकोनामध्ये या ठिकाणी आपण शब्द कसे उच्चारतो आणि कोणत्या अक्षरांशी शब्द तोडतो हे ते उत्तराचे मुद्दे आहेत. म्हणजे या चौकटीमध्ये तुम्हाला काही दिलेलं असणार नाही आहेत. तिथे आपण तो उतारा वाचून त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि हे सहज सोपं काम नाही आहे. इथे सहज तुम्हाला उत्तरं दिसत आहेत म्हणजे वाटतील की एकदम सोपी असतात की काय लगेच लिहिली जातात, तर नाहीत. यासाठी सुद्धा खूप बारकाईने विचार करावा लागतो आणि मग अचूक उत्तर शोधावं लागतं. इथे मगाशी अचूक किंवा बरोबर असा शब्द वापरलेला होता एका कृतीमध्ये. आता पुढच्या कृतीमध्ये मी सत्य असत्य असं सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे शेवटी चूक किंवा बरोबर आणि सत्य असत्य हे दोघांचाही अर्थ सारखाच आहेत आणि त्यामुळे आकलन कृती 2मध्ये विधानं सत्य आहेत की असत्य आहेत ते ओळखा असं सांगितलेलं आहे. पहिलं विधान आहे त्यामधलं मराठी भाषेने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे आणि इथे असं लिहिलेलं आहे की हे विधान सत्य आहे. मराठी भाषेने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे, हे विधान सत्य आहे. दुसरं आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ही कविता शांता शेळके यांनी लिहिलेली आहे. तर आपण त्या पाठामध्ये असं पाहिलं होतं की कविवर्य सुरेश भटांचे शब्द जे आहेत, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे शब्द जे आहेत ते कविवर्य सुरेश भटांचे आहेत आणि त्यामुळे शांता शेळके यांचं नाव लिहिल्यामुळे हे विधान असत्य आहेत. म्हणजे आपल्याला त्या विधानांबद्दल पुस्तकात दिलेली जी माहिती आहे त्याबद्दल आपल्याला माहिती हवी किंवा कोणाची रचना आहेत, काय आहे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय अशा प्रकारची आपल्याला कृती सोडवता येणार नाहीत असं लक्षात घेऊया. चला तर मित्रांनो, शेवटच्या स्लाइड्सकडे येऊया. मगाशी मी जी काही या ठिकाणी 2 कृती सांगितल्यात त्याचा खऱ्या अर्थाने तिसरा स्वमतावरचा जो प्रश्न आहे आणि हा उतारा तुम्हाला पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 3 भाषेत आपण शब्द डॅश 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 विसरून चालणार नाहीत असा पूर्ण परिच्छेद तुम्ही वाचायचा आहेत आणि हे वर्ण लक्षात घ्यायचं आहे. आता हा जो आत्ता आपण जी स्लाइड पाहणार आहोत ती स्वमतावर आधारित. इथे मला सांगायला हवं की स्वमत जे असेल ते 3 गुणांसाठी असा जो नवीन आराखड्यात स्वमताला 3 गुण दिलेले आहेत. यामध्ये तुमचं सकारात्मक नकारात्मक दोन्ही मतं चालतील, हरकत नाहीत. परंतु जे काही तुम्ही लिहिणार आहात ते तुमचं स्वतःचं मत असायला हवं. दुसरं असं व्याकरणदृष्ट्या ते परिपूर्ण असायला हवं, खाडाखोड असता कामा नये, सुवाच्य असायला पाहिजेत आणि अशुद्ध लेखन असता कामा नयेत. असं जर तुम्ही सर्व या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात घेऊन जर लेखन केलं तर नक्कीच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळतील. यामध्ये लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा असं स्वमत आहेत. माझ्या परीने मी थोडंसं मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही यामध्ये नक्कीच थोडी भर घालून तुमचं सहज सुंदर तुमचं स्वतःचं मत निर्माण करू शकाल. मी जे दिलेलं स्वमत आहेत हे कुठेतरी एक दीपस्तंभासारखं एक दिशा आहे आणि त्या दीपस्तंभाच्या दिशेने तुम्ही पुढील वाटचाल कराल ही अपेक्षा आहे. बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांना मराठी भाषेबद्दल अभिमान वाटतो
या गोष्टीबद्दलच मला प्रचंड अभिमान वाटतो. म्हणजे एखाद्या भाषेबद्दल एखाद्याला अभिमान वाटणं ही मोठी गोष्ट आहे. माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहेत. माझ्या मराठी भाषेत एकच शब्द अनेकानेक अर्थछटा घेऊन प्रकट होतो. क्रियापदे एकच असून संदर्भानुसार त्यांचे अर्थ बदलतात. वाक्प्रचार माझ्या भाषेचा गोडवा आहेत. माझ्या भाषेने अनेक इतर भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतलेले आहेत. याला सुद्धा मोठं मन लागतं. ते माझ्या भाषेकडे आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चाललेली आहे. माझ्या मराठी भाषेने आपले खास जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते निर्माण केले आहेत. त्यासाठी आपण भाषेचे सखोल ज्ञान मिळवायला हवेत. आपल्या जीवनात मातृभाषेचे स्थान महत्त्वाचे आहे. मी मागेच सांगितल्याप्रमाणे मातृभाषा म्हणजे आईसारखं अनन्यसाधारण स्थान जर जगात अजून कुठल्या गोष्टीला द्यायचं असेल तर ती आपली मातृभाषा असेल आणि तिचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाहीत. आणि म्हणूनच आपण त्या ऋणात राहूनच आपला विकास करता करता तिचा आपण विकास केला म्हणजेच सर्व काही झालं असं आहे. आजच्या या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला मी स्वाध्यायापासून 2 त्या पाठातील 2 अशा असणाऱ्या ज्या काही कृती आहेत इथपर्यंतचा प्रवास आपण केला. हा प्रवास सोपा आहे, सहज आहे. परंतु तुम्ही मात्र एक लक्षात घ्यायला हवं की ज्या या ठिकाणी दिलेल्या स्लाइड्स आहेत त्या परिपूर्ण वाचून पुन्हा पुन्हा लक्षात घेऊन तुम्हाला जर काही गोष्टी कळल्या नसतील तर त्या समजावून घेऊन त्याचा विचार करून आपण जर सहज लिहित गेलो आणि वाचन करत गेलो, नाही समजलं तर तो संदर्भ पाहण्यासाठी पुन्हा एकदा पुस्तकाचा वापर केला, कठीण शब्दांचा अर्थ पाहिला आणि लक्षात घेतलं तर यामध्ये यश मिळणं कठीण नाहीत. यशस्वी भव असेच या ठिकाणी मी म्हणेन.